मम्मीला लात मारते ती पोटात. काय झालं करायला लागली. अरे लात लागली तिला खेळताना. तुला कळत नाही रे तू म्हणजे तिच्यापाशी कशाला तू इकडे बसलेली. अरे तिनं एका साईडला बसली होती हीच जाऊन तिथं खेळत बसली तिच्यापाशी. ही लय आगाव आहे. एवढा झुंगड दिसतंय पण आगावपणा करते. त्याला काय कळतंय लेकराला? हिला नीट बसायचं कळलं नाही का? अगं तिने नीट बसली होती. जोरात लागली ना मग काय जोरात एवढी नाही जोरात लागली पण थोडंफार लागली जरा पोटाला ही झालं लागल्यामुळे. हिला कळत नाही का टकलीला मम्मीला आपल्याला मम्मीच्या पोटात बाळ आहे लात मारू नये. खेळत खेळत चांगली लात मारली. आगावपणा करायला लागली. टकलीला असं मार द्यायला पाहिजे. तू कशामुळे लात मारली काय? हा कशामुळे लात मारली तू? हसती अजून आगाव. काय झालं हसायला? काय पण तुला एवढी गोष्ट कळत नाही का? मन पैसे कशाला खेळत तू? आत्या मला खवळती म्हणते. पण तू कशाला मग खवायचं काम कशाला करते तू? तुला मी किती वेळा सांगितलंय तू इकडे ये. तू इथं बस. इकडे बस तू. हसू नको. अजून लागला मग झोप मार देणार आहे. परत लागला नाडूला काय आगावपणा. अगं पण रे तू ती एक बारकी तुला कळायला पाहिजे तिच्यापाशी तू कशाला बसले होते हो. पण जरा लक्ष द्यायचं असते. थोडं तर लक्ष द्यायचं असते. खेळते खेळते तिने लात मारली. पर अंगाला झटत होती. मग जरा तिकडे साईडला जरा बसवायचं असतंय. काय एवढ्या गोष्टी ती एक बारकी म्हणून तू पण तिच्यासोबत कुत्र्या बाराला बारकी झाली तिच्यासोबत. काय नाही चूक जाऊन दवाखान्यात दाखवून. नाही दवाखान्यात जाण्यासारखं नाही म्हणजे मला काय वाटत की लय दुखायला लागले ना. नाही ना नॉर्मल लागले. त्याला काय कळतंय? ते लहान लिकरूचा शेवट. अगं लहान आहे पण लय आगावपणा करायला लागली ही पण. तिने 2-3 वेळाच झाले बरं का तिचं. तुला कळत नाही टकले किती वेळा सांगायचं. आरू इकडे हसू नको. मम्मीला लात कशा वेळा मारली तू? हा हसती तिनं. चालली बघा आता निघून. नाही चुकून लागली तिच्याकडनं. ती खेळत होती ना खेळता खेळता लागली. तिला पण काय मुद्दा पण नाही. अगं हिला ह्याच्या आधी पण लागली होती लात. ह्याच्या आधी पण हिने अंगावर येऊन पडायला बघती रे. तिला काय माहिती लहान आहे कळत. ही कुठल्या गोष्टी काळजी घेत नाही. खवळ काय माहिती काय म्हणजे परत तिने येऊन तसं पडू नये पोटावर किंवा तसं बसायला जाऊन. अगं पण हिने पण सुधरून बसायला पाहिजे ना. झोपल्यावर तिला काय कळतंय? कुठला बी घोडा लिकूर करतच ना. थांब ना तू आता बसली आणि तिने अचानक येऊन बसल्यावर काय करणार? काय म्हणजे लक्ष द्यायचं ना. आपल्या लहान लिकरांना लक्ष द्यायचं. तिनं डायरेक्ट तिनं पळत आली. तिनं माहित स्वप्न पडलेलं का दारू येणार आहे तिच्याकडनं मला लात लागणार आहे. काय दुकान आले नॉर्मल दुखते. नॉर्मल दुखायला जायचं दवाखान्यात. काय करायचं? जास्त दुखत असेल तर जा. नॉर्मल दुखत असेल तर नको जाऊ. हो यासारखं नको करू. जायचं असेल तर जाऊ दवाखान्यात. परत आता संध्याकाळ झाली. परत रात्रीचा जास्त त्रास लागल्यावर दवाखान्यात उघडे नसते. परत धावपळ होईल. जास्त त्रास होत असेल तर आता दवाखान्यात जा. परत उगा धावपळ व्हायला नको संध्याकाळी. एक तर पावसा पाण्याचे दिवस आहेत. सारखं पाऊस पडतोय आणि आपल्या इकडे माहिती ना चक्कर किती होते. त्यामुळे अपदा व्हायला नको. जर जास्त त्रास होत असेल तर आताच जाऊ नये. थोडं नॉर्मल दुखतंय. थोडं नॉर्मल दुखतंय म्हणते दादा. संध्याकाळ जास्त दुखायला लागले म्हणजे रातचा दवाखाना उघडून असतात. आता वाजले 7. मग मी तुला तेच सांगायला लागली ना. आणि परत जायचं असेल तर आता जाऊ. अपदा होईल. जायचं दवाखान्यामध्ये. मग येवत का बसली? तुला खरं लागली आहे जोरात? लागली म्हणून तर बोलते का? नाही लागली असते तर कशाला? मग त्याचं म्हणणं काय आहे जोरात लागली तर दवाखान्यात जाऊन येऊया ना. नॉर्मल मध्ये दुखते. राहीन थोड्या वेळानं असं मला वाटतं. एक काम कर अर्धा तास वाट बघ. जर नाही कमी झालं तर हा परत पाऊस बिऊस आल्यावर कसं जाते. परत आता गाडी पण नाही परत जायचं म्हणलं. पण भारी आहे. पण तुला एवढी गोष्ट खरंच सुधरून तुला ह्याच्या आधी पण मी सांगितलं तिच्यापेक्षा जास्त झटायला जात जाऊ नको. ती माझ्याकडे येते झटायला. मी तिच्याकडे जाऊ का झटायला? किती वेळा सांगितलंय मी तुला काय तिच्यापासून जरा नीट बसून राहत जा म्हणून. अरे तिने अचानक आल्यावर तर काय करायचं ती माहिती. अगं नाही ती करते. मागच्या बारीनं पण एकदा लात मारली तशीच पोटात. हा तिला खवळलं ना. तू कुठं गेलाय ना ये इथं बस. तू ये. तुला मी मागच्या बारीने सांगितलं होतं नाही. तिला मारल्याशिवाय करणार नाही तिला एकदा. ऐकती का बघा तू साप दिशीन सापडतील. बस खाली चल. किती वेळा सांगितलं तुला? इकडे असं करते बघ. असं केलं चुकून. किती वेळा सांगितलं मी तुला? हा नाही मारायची बाळाला लागतं ना आपल्या. बघा अजून पण मारती म्हणते. तुला किती वेळा सांगितलंय? तुला किती वेळा सांगितलंय? तिला काय फरक पडत नाही. नाही म्हणा मारत. सॉरी दे घे ती याकडनं. परत मारणार का लात? नाही म्हणत. हा मारत नाही म्हण की बोल.
तुला म्हणतोय परत मारणार घालात. नाही म्हणू नाही म्हणू नाही मारत म्हण की कुणाला बरं इकडे सोड. हे असं करूनच मारते. मग हे असं ते चाललंय. हे गेली चल घालते चल. गेली बघती तिकडं. बघितलं जरा का ती एक मिनिट तर शांत बसते. तिच्याकडे पण लक्ष दे जा. जरा स्वतःला पण सांभाळत जा ग. चालतंय काय चालतंय. पोटात दुखायला लागलं माझ्या. अजून काय तुम्ही उगं बोलत बसलेत खरंच. जायचं दवाखान्यात घेऊन जाऊ दे. जायचं चल जायचं. कारण की परत लग्नाला वाटलं असं फोनला रिक्षा बोलव. लाव दे रिक्षा पण काय गेल्यासारखं नको करू. परत जास्त त्रास व्हायला लागला अपघात होईला परत जाय. पावसा पाण्याचे दिवस माहिती ना पावसा कधी पण येतंय सांगून येत नाही अचानक. वातावरण पण पावसाचं झालं. जास्त त्रास होतो. हिला हाणावं लागते कुत्रीला. तिला असं धक्का द्यायचा धबाक. लय मस्ती करायला लागली. तुला कळत नाही का ग? हसते. आरू हे आरू कशी हसती नुसती. मम्मीच्या पोटात बाळ आहे ना बाळ. कशा बाय करत असते तसं. कशी करायची. ती मुद्दा म्हणून करायला लागली आता. मम्मीच्या पोटात बाळ आहे ना. मी मुद्दाम करते बघ. आगाऊ पण तरी एवढं तू चेस्टवर घेऊन हो. जर का दुखत असेल तर जाऊया. हिला राहू दे. हिला ठेवी इथं. तिला आपण बोर्डिंगला घालूया. आगावपणा करते. नाही आता हिला बोर्डिंगलाच घालायचं. बाद झाली. बोर्डिंगला घालूया तिला. घालायचं ना तिच्या कपड्याची बघा. थांब कुरडीला तुलाच घालते फोन आणते बघ. थांब की फोन लावते. थांब लाव का फोन. थांब उरपार बोलत जाऊ नको लय. ठोकला. थांब तू लावते फोन. मी लावायला येऊ. चल मग दुखत असेल तर खर्च काय. मला घेऊन जाऊ. थांबा जरा म्हणजे थोड्या वेळ नाही का ना लगेच तर कुठं आता लागले म्हणून जरा नॉर्मल दुखत असं मला असं वाटतं. सांग पूजा जरा तू समजून तुला. ऐक की थोडा वेळ काय अर्धा तास थांबा. अर्धा तासानं नाही थांबलं त्रास तर मग जावा. म्हणजे तिचं म्हणणं कसं आहे आता तिला मला लागलंय ना त्यामुळे त्रास होत असं. जर नाही कमी आलं तर मग दवाखान्यात जावा. एक अर्धा तास होतं बघा. केल्यावर काय म्हणतात माहिती का सोनोग्राफी करा आणि हा करू काय लय काय ती काय जास्त गोष्ट आहे काय. निघत पण नाही ना त्याच्यात काय नॉर्मल निघत पण नाही म्हणजे निघायला पाहिजे का. म्हणजे आपण आपली खात्री करायसाठी म्हणतोय ना. नाही तिचं म्हणणं काय उगाच खर्च करण्यापेक्षा जास्त त्रास व्हायला लागल्यावर गेलं तर चालेल. म्हणजे जर नाही कमी आला जी त्रास तिला आता होतोय ना ती जर कमी नाही आला तर मग जाऊया म्हणते. असं म्हणते. बघतोय परत रात्री थोडा जाऊ. वाट बघा. तोपर्यंत हे नाही आले तर काहीच नाही. नाहीतर विनूबाई कुठे गेले. हॉटेल उशीर लागेल त्याला यायला? ती काहीतरी ती आले तर मालक त्या हॉटेल त्याच्यासाठी काय तर पैसे काय तर टाकायचे वाटतं हॉटेलला. घेऊन बसत असते आरूला तिकडे जरा किती. अहो तिथं वैताग तिथं त्रास द्यायला लागली म्हणून हिथं आणलं तर हिथं पण तिला तसंच करायला लागली. तिकडे पोटातला घालूस तरी काय करत होती. आम्ही बसलो होतो. ती येऊन चुकून लागली तिला काय मुद्दा मन नाही मारली. खेळत खेळत अंगावर लागली. अशी चढता अशी लागली. चल जाऊया दवाखान्यात. चला जाऊ आता. तुमचंच खरं करा जाऊ. तुमचंच खरं नाही. मनातली शंका काढली मनातली जाऊ. काढून जाऊ. हिला काय करते हिला. तिला बोर्डिंगला घालते तुम्ही असतं. मी बोर्डिंगवाल्याला फोन लावते. तू आगाऊपणा करते कुत्रेले थांब इथं. हिला राहू दे. हिला घरीच राहू दे. हे पावसा पाण्या कुठे नाही तिला. तुझा मायापाशी जाऊ त्यांना चल उठ लवकर रे तू. हे करू नको. मार दिन मग कुणाला? हिला राहू दे पूजा घरी. चल आता थांब मम्मी पप्पा चालले तुला मार देते का नाही. हे तू इथंच बस. चल.